दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक स्वाद असलेली मिक्स कडधान्याची उसळ। ही मिक्स कडधान्याची उसळ पौष्टिक आणि चविष्ट आहे। गरमागरम मिक्स कडधान्याची उसळ तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। प्रोटीनने भरपूर झटपट तयार होणारी मिक्स कडधान्याची उसळ आज माझ्या खास पद्धतीने बनवणार आहे। घरच्या घरी फक्त काही मिनिटात मिक्स कडधान्याची उसळ कशी बनवायची ते बघूया। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। घराघरात आवडणारी मिक्स कडधान्याची उसळ अगदी सोप्या पद्धतीने आणि मसाल्याचा अप्रतिम संगम असलेली पावसाच्या दिवसात गरमागरम भातावर ओतून खाण्याची मजा काही वेगळीच आहे। ही रेसिपी जास्तीत जास्त कोकणामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बनवली जाते। या रेसिपीसाठी काही वाटण लागणार नाहीये, खूप काही साहित्य लागणार नाहीये, कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी मिक्स कडधान्य भिजवून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य घेऊ शकता। मी मटकी, मूग, राजमा, छोले, चवळी, मसुरा हे सर्व घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य घेऊ शकता। फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, तेजपत्ता, लाल मिरची, बारीक कापलेला टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे, लाल मिरची टाकायची आहे, दालचिनी टाकायची आहे। छान आपण हे मसाले परतून घेणार आहोत। खडे मसाले टाकल्यामुळे उसळ एकदम स्वादिष्ट अशी बनते। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। कांद्याचा खरपूसपणा हाच उसळीचा आत्मा आहे। छान आपण कांदा परतून घेऊया। कांदा छान परतल्यामुळे उसळ खूप स्वादिष्ट अशी बनते। जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडते। तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते। लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब हे सर्व विनामूल्य आहे। प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा। तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे ही महाराष्ट्रातली मुलगी पुढे जाईल। मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते। तर प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा। तुम्ही साथ दिली, प्रेम दिलं तर एक महाराष्ट्रातील गरीब घराण्यातली मुलगी पुढे जाईल। जे नवीन स्वयंपाक शिकत असतील त्यांना सुद्धा अगदी लगेच स्वयंपाक बनवता येईल अशी मी तुम्हाला सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते। मस्त कांदा आपला आता लालसर होत चालला आहे। अजून 2 मिनिट आपण कांदा छान परतून घेणार आहोत। आपण कडधान्य छान भिजवून घेतो त्यामुळे ते शिजायला कमी वेळ लागते। तुम्ही ही मिक्स कडधान्याची उसळ लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। छान आपण कांदा परतून घेऊया। पूर्णपणे त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे।
पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम उसळ खूप समाधान देते. गरमागरम फुलक्यांसोबत ही मिक्स कडधान्याची उसळ खूप भारी लागते. किंवा तुम्ही वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काहीच नसेल, ही उसळ तुम्ही सुकी बनवा, जाम भारी लागते. तुम्ही आठवड्यातून हे कडधान्य लहान मुलांना बनवून देत जा. याच्यामध्ये खूप प्रोटीन असतात. लहान मुलांच्या शरीरासाठी खूप उपयुक्त असे प्रोटीन असतात. तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा, कारण ही उसळ सेम मटणाच्या रश्श्यासारखी लागते. ही रेसिपी ग्रामीण भागामध्ये तसेच कोकणामध्ये जास्तीत जास्त बनवली जाते. ही उसळ बनवायला सोपी पण चवीला एकदम भारी लागते. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायची आहे. ती कांद्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण भाज्या बनवतो आणि त्याला एक वेगळा असा वास येतो. तो अद्रक लसूणचा कच्चा वास असतो, कारण ते आपण घाईघाईत बनवतो आणि ती पेस्ट काय राहते, कच्ची राहते. म्हणून आपल्याला 2 ते 3 मिनिट पेस्ट छान परतून घ्यायची आहे. त्याच्यातला जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे. उसळीला मसाल्याचा सुगंध अजूनच खुलवतो आणि हे कडधान्य आपण रात्रभर भिजवले की चव छान येते. मस्त पाऊस पडतो आहे तर ही उसळ तुम्ही दुपारच्या जेवणात सुद्धा बनवू शकता. आणि उसळ म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते. आणि उसळीची संपूर्ण चव त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते. ते आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित शिजवले तर उसळ अजून भन्नाट होते. तुम्हाला सविस्तर आणि नवनवीन रेसिपी विनामूल्य बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा. अद्रक लसूण छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले कडधान्य टाकायचं आहे. हे कडधान्य त्या अद्रक लसूण पेस्टमध्ये आणि कांद्यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत. असे कडधान्य तेलामध्ये परतून घेतल्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते आणि त्याच्यातला जो वास असतो तो निघून जातो. हे कडधान्य मी रात्रभर छान भिजवून घेतले आहेत. तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम चपातीसोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. ही उसळ खाऊ शकता. आठवड्यातून एकदा तुम्ही कडधान्य जरूर खाल्लं पाहिजे. या कडधान्यामध्ये खूप प्रोटीन असतात. प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. भिजवलेल्या कडधान्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते. छान आपण परतून घेणार आहोत. पचनासाठी चांगले असते. भिजवून ठेवलेले कडधान्य मऊ होतात आणि त्यातील एन्झाईम्स पचनास मदत करतात. विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर. शिजवल्यावर त्यातील विटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंटमुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. जर तुम्ही डाएट करत असाल, तुमचं वजन खूप वाढलं असेल तर तुम्ही मिक्स कडधान्य जरूर खा, कारण हे वजन कमी करण्यास मदत करते. फायबर, प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहते आणि आपण बाहेरचा जास्त आवरचावर खात नाही. म्हणून तुम्ही वजन कमी करत असाल तर हे कडधान्य जरूर खा. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. छान आपण हे टोमॅटो त्या कडधान्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. थोडी गोडसर, थोडी तिखट ही उसळ अगदी परफेक्ट लागते. आणि थोडे मसाले घातले की कडधान्याची चव आणखी दुप्पट होते. छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान खमंग सुवास घरभर दरवळला आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत. ही उसळ बनवायला सोपी पण चवीला एकदम भारी लागते.
पावसाच्या दिवसात गरमागरम भातावर ओतून खाण्याची मज्जाच काही वेगळीच आहे। आता ही रेसिपी ग्रामीण भागातून थेट तुमच्या ताटात येणार आहे। छान आपले कडधान्य परतून झाले आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि ही उसळ म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते, म्हणून मी 2 मोठे चमचे मसाला टाकला आहे। मसाले छान आपण परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मसाले आपले जळून जातील। छान आपण परतून घेऊया। उसळीला मसाल्याचा सुगंध अजूनच खुलवतो। ही उसळ भाकरीसोबत एकदम लज्जतदार लागते। तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर ही वाटाण्याची उसळ, ही मिक्स कडधान्याची उसळ तुम्ही जरूर बनवा। छान आपण परतून घेऊया। मस्त कडधान्याचा सुहास घरभर दरवळला आहे। 3 ते 4 मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायची आहे। ही उसळ पटकन होते आणि खूप आरोग्यदायी आहे। ही उसळ पोळीबरोबर किंवा भाकरीसोबत एकदम झक्कास लागते। ही उसळ तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यावर मला कमेंट्स करून सांगा। हेल्दी आणि टेस्टी कॉम्बिनेशन आहे। भाकरी आणि उसळ एकदम हेल्दी आणि टेस्टी कॉम्बिनेशन। छान आपण परतून घेतला आहे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे उसळ। आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला टाकू शकता किंवा आणखी तुम्हाला कोणते मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, कारण उसळ म्हटलं की मस्त झणझणीत आणि चमचमीतच भारी लागते। तुम्ही ही उसळ पावासोबत सुद्धा खाऊ शकता। उसळीची संपूर्ण चव तिच्या शिजण्यावर अवलंबून असते। थोडी ही उसळ आपल्या मऊसर शिजवायची आहे। सर्व मसाले आणि कडधान्य मिळून बनतात एकदम झक्कास रेसिपी। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान आपण परतून घेणार आहोत। मसाले जळून जाऊ नये आणि कडधान्य चिटकवू नये कढईला, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं आहे। पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। छान रंग आला आहे उसळीला। या उसळीमध्ये चव, पौष्टिकता आणि घरगुती टेस्ट सगळं आहे। जबरदस्त रंग आला आहे। खायला टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी ही मिक्स कडधान्याची उसळ आहे। छान आपण हे परतून घेऊया। मसाले घातल्यानंतर रंग कसा बदलतो बघा। आता 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत। छान उसळीला वाफ येण्यासाठी आपण कडधान्याला वाफ येण्यासाठी ताटावर झाकण ठेवलं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता छान कडधान्याला वाफ आली आहे आणि कड सुद्धा आला आहे। कडधान्य छान शिजवून घ्यायचं आहे। खरी चव कडधान्याच्या शिजण्यावर अवलंबून आहे। कडधान्यामध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन आणि फायबर असते। आता ताटावरचं पाणी आपल्याला त्या उसळमध्ये टाकायचं आहे। छान अशी तर्री आली आहे। मस्त एकजीव करून घेऊया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आता पुढेही मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणि खास व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा।
तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच अजून मोठ्या टप्प्यांपर्यंत पोहोचता येईल, तर प्लीज मला सपोर्ट करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. माझ्या चॅनलवर अजूनही असे सोपे आणि खास रेसिपी तुम्हाला मिळत राहतील. जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स, लाईक आणि शेअर्समुळे हा प्रवास अजून खास होतो. छान आपल्याला हे कडधान्य शिजवून घ्यायचं आहे. मस्त आपण एकजीव करून घेऊया. हे कडधान्य मसाल्यामध्ये छान परतून घेतलं की याचा स्वाद अजूनच छान होतो. झाकून ठेवून हळूहळू शिजवलं की कडधान्य छान मऊ होते. आणि मिक्स कडधान्य म्हणजे सगळ्यांचं फेवरेट. ज्यांना कडधान्य आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी भन्नाट रेसिपी आहे. अजून आपल्याला चांगल्या प्रकारे हे कडधान्य शिजवून घ्यायचं आहे. खमंग कडधान्याचा सुवास घरभर पसरायला लागलाय. फक्त काही मिनिटात तयार होईल ही स्वादिष्ट डिश. 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. बऱ्यापैकी आपलं कडधान्य शिजलं आहे. तेजपत्ता आणि लाल मिरचीमुळे ह्या उसळला भारी लूक येतो. सणासुदीला किंवा खास पाहुणचारासाठी सुद्धा अशी चविष्ट रेसिपी तुम्ही बनवू शकता. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे उसळ. तुम्ही टिफिनला देण्यासाठी ही उसळ एकदम बेस्ट आहे. उसळ म्हणजे सर्वांची फेवरेट. मी गणपती स्पेशल भारी भारी चविष्ट रेसिपी टाकणार आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा. एकही रेसिपी मिस करू नका. कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. अजून आपल्याला चांगल्या प्रकारे ही उसळ शिजवून घ्यायची आहे. हळूहळू परतली की किंवा झाकण ठेवून शिजवल्यामुळे सुगंध आणि चव जबरदस्त येतो. पाहिलात का किती छान रंग बदलतो आहे. पुन्हा 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. वा, जबरदस्त झाली आहे उसळ. ही गरमागरम उसळ तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, नान किंवा गरमागरम भातासोबत खा. खूप भारी लागते. खूप स्वादिष्ट अशी ही उसळ लागते. तुम्ही जरूर ट्राय करा. मस्त आपली उसळ झाली आहे. छान आपलं कडधान्य मऊ शिजलं आहे. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला फुकट बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की कळवा. खूप सोपी आणि स्वादिष्ट अशी आपण उसळ बनवली आहे. ही उसळ तुम्ही रोजच्या जेवणात किंवा संध्याकाळी रात्रीच्या जेवणात बनवू शकता. सर्वांच्या आवडीची उसळ झटपट अशी तयार आहे. बघा किती छान दिसते आहे उसळ. खमंग उसळीचा सुहास घरभर दरवळला आहे. उसळ आणि पावाची जोडी एकदम बेस्ट लागते. हटके टेस्ट हवी असेल तर ही उसळ तुम्ही जरूर बनवा. उसळ आणि पाव हा कॉम्बो तुम्ही एकदा खाल्लात की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. पावसाळ्यात गरमागरम उसळ आणि पाव एकदम भारी लागतो. खायला बसलात की थांबणं अशक्य आहे. अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तुम्हीही ही रेसिपी जरूर ट्राय करा. पोळीबरोबर भाकरीसोबत ही उसळ भारी लागते. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.